नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आपले चॅनल श्री शिवा आपली माणसं. तर आपण करत आहोत मराठी बिग बॉस सीझन 5 वरील रियालिटी शोचा रिअल चेक. तर सुरू करूया. आजचा नेमका पहिला मुद्दा होता अरबाज. नेमकी अरबाजची रितेश सरांनी आज घेतलेली आहे. म्हणजे पण जशी पाहिजे होती तशी मनासारखी नाही घेतली गेली. हा, पण थोडं मुद्दे बरोबर खूप होते, पण एकदम शॉर्टकट मध्ये पूर्ण आवरलेलं आहे अरबाजचं. अरबाज अग्रेसिव्ह होतो, तो होतोच, तो अग्रेसिव्ह आपल्याला पण दिसला होता. अरबाज अग्रेसिव्ह होतो. मी मागच्या व्हिडिओत नाही का बोललो होतो त्याला बॉडीचा माज आहे. तो मुद्दा बरोबर झाला. रितेश सरांनी पण तेच सांगितलं, त्याला बॉडीचा, तुला तुझ्या तब्येतीचा बॉडीचा याचा त्याचा माज आहे, तो माज जरा कमी कर, थोडंसं टास्ककडे लक्ष दे. आणि ते बरोबर होतं, थोडा टास्ककडे अग्रेसिव्ह लक्ष कमी व्हायला पाहिजे. बरोबर बोलतोय रितेश सर, थोडा अग्रेसिव्ह कमी व्हायला पाहिजे. त्याला राग पटकन येतो, तो हरल्यावरती त्याला संताप झाला. अरे मी यांच्याकडनं कसं काय हरलो, मी तर जिंकणारा व्यक्ती, आज कसं काय मी यांच्याकडनं हरलो. त्यामुळे तो त्याचा अग्रेसिव्हपणा तिथं दिसला होता आणि तो आपण सगळ्यांनीच पाहिला. आणि रितेश सरांनी तेव्हा तोच मुद्दा नेमकी उचललेला होता आज पण. आणि नेमकी दुसरा मुद्दा होता, आणि वाटलं होतं अल्बाजचा आणि वैभव होता तो हा, तो झोपण्याचा गोदरीतला कुचू कुचू तो मुद्दा होईल बुवा. मुद्दा होईल तो. तुम्ही एकत्रच होता, काय चालू आहे? नाही, पण ते बोलले ना रितेश सर त्याला अल्बाजला की तू नाही, वैभवला बोलले, हा वैभवला बोलले, तू जे याच्या संगती करतोय संगती. तो मुद्दा तर आम्ही तेच बोलणार होतो की वैभवचा मुद्दा, दुसरा वैभवचा मुद्दा होता की वैभव नेमकी तिथं इतका म्हणजे अग्रेसिव्ह, तू त्याचं मुंडकं छाटून टाकल, ही भाषा कोणती वापरली ही भाषा. पण नेमकी तो मुद्दा बघितलेला होता मी, आणि ते मी व्हिडिओ बनवली, तुम्ही मागे व्हिडिओ पाहू शकता माझी. मुंडकं छाटून टाकल, तो बोलला की नाही, हा बोलला होता. पण मग तो ज्या अग्रेसिव्हनी वैभव ज्या अग्रेसिव्हनी बोलत होता ते पण आज सिद्ध झालं. आणि नेमकी सूरज तिथं खेळ ठरला की सूरज तू भारी खेळला, आणि सूरज खरंच भारी खेळला. सूरज कमी पॉवर असताना मी तो स्टँड घेतो, तो लढला, तो direct लढला वैभवला. आणि वरतून रितेश सर याला पण बोलले वैभवला की तुझा अल्बाज जो सूरजला करतोय तू तसं अल्बाजला करून दाखव ना. आहे का दम? आमची मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की आम्ही हेच बोलत होतो की तुझी ताकद सेम आहे आणि माझी ताकद सेम आहे, तर तुम्ही दोघं एकमेकांसंगती लढले पाहिजे. तुम्ही एकमेकांसंगती हे झाली टीम बनवली पाहिजे. पण ही विरुद्ध टीम असल्यामुळे असं झालेलं आहे की यांची हलक्यात यांच्याकडे ताकद कमी आहे आणि यांच्याकडे ताकद जास्त, पण यांची युक्ती कामं आली आज. म्हणून कॅप्टन त्यांचा झाला. मेन म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती कामं आलेली आहे. आणि तर आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण तेच बोललो होतो, आम्ही रिअलिटी चेक तेच करत असतो आणि तुम्ही आमची व्हिडिओ नक्की बघा, आम्ही कसं बोलतोय त्या हिशोबाने आज पण आम्ही जे खरे आहे तेच मुद्दे बोलत राहतो. आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा तुम्हाला भरपूर आमचे व्हिडिओ दिसतील की आम्ही जे बोललेलो आहे ते रितेश सरांनी आज भरपूर मानलेलं आहे. आणि तिसरा होता आमचा जान्हवीचा, आणि याला घरातून उचकून दे, त्याला घरातलं उचलून दे. हे आम्ही कालच्याच व्हिडिओत केलेलं आहे. आणि आमचा तोच मुद्दा उचललेला आहे आज पण, याला घरातून उचकून दे, त्याला घरातून उचकून दे. ती काय स्वतःला बिग बॉस समजते काय? हे पण बोललो होतो आणि ते झालेलं आहे. तू स्वतःला काय समजते, तू आरशात जाऊन बघ, तू काय समजते. माझ्या मतेने बाहेर आल्यानंतरून ज्या वेळेस जान्हवी हे सगळं बघेल त्यावेळेस तिला वाटेल अरे आपण बिग बॉस मध्ये गेलो होतो, आपण एकाच्याच पाठीमागे पळत होतो, फक्त निकी आणि चौघे. पण तिने निकीची साथ चोरली पाहिजे, तिने इंटेलिजंट म्हणजे ती एकटी खेळली पाहिजे. नाही रितेश सर प्रत्येक वेळी तेच बोलताय, जो इंडिव्हिज्युअल खेळ एकटा खेळ तोच विनर होईल, तुम्ही ग्रुपमध्ये खेळून फायदा नाही. तिने मागच्या वेळेस कुटाकुटीची आमची एक व्हिडिओ पण आहे, त्या कुटाकुटीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तो मागच्या वेळेस तो झालेला होता आर्याबरोबर जो टास्क होता त्याच्यात तिने सगळं तोडलं होतं. त्यामध्ये ती म्हणत होती की मी माझ्या ग्रुपला बोलले. पण आज रितेश सर तेच बोलले की ग्रुप वाईज इथं चालत नाही, तुमचं वैयक्तिक स्वतःचं मत पाहिजे. आणि तेच सिद्ध झालं की तुमचं वैयक्तिक स्वतःचं स्टँड घेतलं पाहिजे आणि तुमच्या मतावरती तुम्ही ठाम राहा. आणि आपला चौथा मुद्दा होता गार्डनचा. गार्डनमध्ये सगळे पिकनिक करत होते. जरी ते पिकनिक वगैरे करत होते ते आम्हाला पण पाहायला इंटरेस्ट वाटत होता. ते काही भांडण बिंडण नव्हते. आणि ते मेन म्हणजे त्यांनी एवढं पिकनिक करून ते टास्क व्यवस्थित खेळले, त्यांच्या ग्रुप मधला कॅप्टन बनवला. तो म्हणजे कसं होत होतं की कंटिन्युअस स्क्रीनवरती फक्त निकी, अरबाज आणि वैभव हेच दिसत होते. कारण की तुम्हाला मी मागे पण बोललो होतो हे फुटेजसाठी भांडण करता, याला त्याला दिसत होते. आणि हे फक्त असे कुठेतरी दिसत होते, बाकी फक्त टास्क मध्येच दिसले. पूर्ण हप्ताभर ती जान्हवीचीच बरोबर चाललेली होती आणि पूर्ण महाराष्ट्राला पण तेच अपेक्षित होते की जान्हवीचा कुठंतरी मार्क्स कमी. तिने थोडेसे रॉंग शब्द पण बोललेली होती. तिला ते पुरस्कार काढायची बात नव्हती, कारण की पुरस्कार कमावण्यासाठी किती मेहनत लागते हे सगळ्यांना माहिती. हा ते बरोबर आहे. पुरस्कार जुन्या ऍक्टर किती म्हणजे तिला अनुभव किती ऍक्टरला झाला रितेश सरांनी बरोबर तिला ते म्हणतात ना, ते जे गर्वाचं घर असतं ते नेमकी खाली असतं, तर त्या प्रकारे तिचा खूप माल चाललेला होता. तिला स्वतःलाच ती बिग बॉस समजत होती. आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण करून सांगितलं होतं की हेच आम्ही बोललेलो होतो आणि नेमकी तोच मुद्दा आज व्यवस्थितपणे मांडला गेलेला.
त्यानंतर आमचा चौथा मुद्दा होता निखिल दामले यांचा. तर निखिल दामले हा नेमकी बिग बॉस मध्ये 2 निखिल दामले होते. ते निखिल होता आणि एक दामले होता आणि हे आम्ही बोलले म्हणजे ते आम्ही बोललेले ते येईलच आहे. नेमकी भाऊनीच व्हिडिओ बनवली होती की निखिल दामलेला मेंदू आहे का नाही. आणि तो मेंदू घरी सोडून आलेला आहे. तो म्हणतो सर मी आज नेमकी सर मी ना खरंच बोलतो सर असं नव्हतं ते तसं नव्हतं. अरे बाबा तू बाहेर आला का? काय? तू एक काम कर निखिल दामले बाहेर आला का? माझी व्हिडिओ पहिले सर्च करून पाहिजे. मग मी सर नाही मी काहीच बोलत नाही सर. आज आहे ना ठीक आहे मी मान्य करतो की मी आता याच्या पुढं चांगला दिसेल, मी माझं मतावर ठाम राहील. अरे शेमड्या इतक्या दिवस झाले बिग बॉसला 2 हप्ते झाले, सगळ्यांना गेम समजला, तुला अजून कधी समजेल? झाला का त्याचा अफजल पुराण गेला का? त्याचा अफजल पुराण गेला असेल. आता यावेळेस पण तो या हप्त्यातही तेच करेल. मला सर कॅप्टन्सी द्यायची अफजलला, त्यामुळे मी स्टँड घेतो, मला अफजलला विनर बनवायचं आहे. पण माझ्या मते असं झालं पाहिजे उद्याच्या की मंगळवारी होईल ना तो. मंगळवारी नाही होणार. नेमकी उद्या निखिल दामले नॉमिनेशनला आहे तर निखिल दामले घराच्या बाहेर गेला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की निखिल दामले घराच्या बाहेर गेला? राहिला तर मग बघू आपण, तो परत अफजललाच वेटिंग करू. या हप्त्यात वेटिंग करू. तसंही तो माझ्या मते पुढच्या हप्त्यामध्ये निखिल दामले हा परत नॉमिनेशन मध्ये दिसणार आहे, हे सिद्ध आहे. तर निखिल दामले हा नॉमिनेशन मध्ये दिसल्यानंतर तर त्याला घराच्या बाहेर पाठवतो खेळला तर मित्रांनो त्याला घरात ठेवा. नाही खेळत सीधा घराच्या बाहेर काढून टाका. काय आहे, घरामध्ये 2 निखिल दामलेची मजा नाही येणार. निखिल आणि दामले हे वेगळे वेगळे व्यक्तिमत्व, तर त्याच्यात आपल्याला पाहायला मजा येणार नाही. पण थोडीशी इंटरेस्टिंग वाटत होतं. तो बोलला की म्हणजे तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला होता त्याचा. पण तो येतच नव्हता ना याच्या स्क्रीनवर, फक्त स्क्रीनवर फक्त माझ्यामध्ये 1-2 त्याचे टायमिंग काही दिलंच नाही स्क्रीनवरती. तो फक्त कुठेतरी कोपऱ्यामध्ये बसतो, काहीतरी चालू राहतं त्याचं, बाकी काहीच नाही. आणि योगिता बोलत होती योगिता की तर तिला बाहेर यायचं आहे, तशी ती दिसत नाही. फक्त 1-2दा तिने स्ट्रॉंग मुद्दे मांडले, त्याशिवाय तिने तो निर्णय घेतला. त्याच्यानंतर ती रडत सांगत होती तिला तिच्या नवऱ्याची आठवण येते. तर मित्रांनो प्लीज आपण या गोष्टीला सहकार्य करावे. तिला कॅप्टन तर योगितामुळे झालेली, आणखी त्या कॅप्टन योगितामुळे झालेली. हा नाही तर मग कॅप्टन्सी मध्ये ऍक्च्युली योगितामुळे झालेली. ती बसली होती, हा खुर्चीवरनं उठला होता. आणि आपलं घनश्याम बद्दल तर बोलायचं ठरलं होतं भाऊच्या कट्ट्यावर. माझ्या मते उद्या बोलून घनश्यामला उद्या आम्हाला तेच चालू होतं, वेटर पाणी लाव वेटर. आम्हाला वाटत होतं घनश्यामला बोललं आजच्या याच्यात मध्ये, पण आजच्या याच्यात नाही बोललंय घनश्यामला. उद्या पाहू आपण उद्या काय बोलता का. घनश्यामला बोललं पाहिजे वेटरिंग कमी कर, पण तो काय कमी करणार नाही. बरं उद्याचा आपण उद्या बोलू. आजचा मुद्दा घेऊ आणि आपला गोलीगाज एक नंबर सर बोलले की तू म्हणजे या घरामध्ये राहतो तर तू आपलं घर समजून राहतो. आणि मेन म्हणजे आणि प्रत्येक मी बोलतो ना, प्रत्येक एवढे बिग बॉस झाले तर एवढ्या बिग बॉस मध्ये असं कधीच घडलेलं नाही. ते सूरजने आज या टायमाला बिग बॉस मध्ये घडून दाखवलेले. कारण मनाने साफ माणूस आहे, मनाने साफ गावातला. त्याशिवाय बिंदास म्हणजे बिंदासच खेळला पाहिजे. आता दिलदार माणूस आहे, साधा भोळा एकदम, आणि जास्त सुचत नाही त्याला बोलायला. पण नेमकी ज्या ठिकाणी बोलायला पाहिजे त्या ठिकाणी मस्त बोलतो, स्टँड घेतो. आणि ते याच्या वेळेस पण त्यांनी स्टँड घेतला होता, त्याला वडत होतं. आणि तर सूरज चव्हाणला तर पूर्ण महाराष्ट्र सपोर्ट करतोय आणि सगळेच जण सपोर्ट करतात. कारण की बिंदास माणसाला सपोर्ट केला पाहिजे, तर चांगल्या वैयक्तिक असलेल्या माणसाला सपोर्ट केला पाहिजे, हे दूर मत आहे. आणि उद्याचा पावसा धक्क्यामध्ये आपला आवडता स्टार अक्षय कुमार त्यांचे भरपूर उद्या खूप सरप्राईज वाटतं. ते सरप्राईज येणार आहे उद्याच्या टास्क मध्ये. आपण उद्या बोलू त्या विषयावर. भाऊचा धक्का तू बघायला विसरू नका आणि आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही आमचं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नाही करती, वाटल्यास तुमच्याकडे काही वस्तू काही असू, हातात काही असलं तरी फेकून मारा. सबस्क्राईबच्या चॅनलवर पण सबस्क्राईब करा, लाल बटन आहे त्याच्यावरती काहीतरी फेकून मारा आणि सबस्क्राईब करा. तर थँक्यू मित्रांनो, नमस्कार, जय महाराष्ट्र, धन्यवाद.